हॅलो, गुड आफ्टरनून सगळ्यांना. तर आजचा व्लॉग आहे हरतालिकेच्या दिवशीचा. कारण मला बरंच काही शूट करायला मिळालं नाही. सकाळी पूजा वगैरे होती, बाकीचं सगळं करायचं होतं आणि घरातली पण बरीच कामं पेंडिंग होती. त्याच्यामुळे मी सकाळी काही शूट केलं नाही आणि हा डायरेक्ट दुपारी लंच टाईमचा वेळ आहे. या वेळेमध्ये मी माझी राहिलेली कामं करून घेतली. कारण कसं आहे, एक तर त्या दिवशी उपवास होता, त्याच्यामुळे काही खायचं नव्हतं. मी फक्त फ्रुट्सवरतीच राहायचं ठरवलं होतं एक दिवस. कसं पोटाला पण थोडासा आराम मिळतो, कारण इतर वेळेस थोडं खाणं होतंच आणि बसून काम करायचं दिवसभर. त्याच्यामुळे मग एक्सरसाइज पण करत नाही. सो थोडंसं जड-जडच वाटतं. म्हटलं एक दिवस थोडंसं पोटाला आराम द्यावा. त्याच्यामुळे मी त्या दिवशी ठरवलं, की फक्त फ्रुट्स खायचे, बाकी काहीच खायचं नाही. अगदीच भूक लागली तर मी ऐन वेळेला करण्यासाठी शाबू पण भिजत टाकला होता. इथे मी फक्त एक पेरू खाल्लेला आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण थोडासा लवकर करायला घेतला. कारण कसं आहे, जरी आपला उपवास असला तरी घरच्यांसाठी जेवायला बनवावंच लागतं. पण मला खूप त्रास न देता त्यांनी फक्त डाळ-भात आणि एक सिंपल बटाट्याची भाजी जी आहे ती बनवायला सांगितली. इथे मी डाळ करून घेतली, भात लावून घेतला आणि नंतर मग इथे ही बटाट्याची भाजी करायला घेतली. ही भाजी पण खूप इझी आहे. फक्त बटाटे उकडून घ्यायचे. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कांदा आणि जिऱ्याची फोडणी द्यायची सिंपल आणि ते बटाटे मॅश करून त्याच्यामध्ये ते मिक्स करायचं. कोथिंबीर वगैरे हवी तर ॲड करायची आणि हे डाळ भातासोबत इतकी छान लागते. खूपच मस्त लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. मला माहिती नाहीये ही कुठली रेसिपी आहे. बट ती माझ्या हसबंडची फेव्हरेट आहे आणि ती माझी पण आता झालेली आहे. ज्यावेळेस असा उपवास असतो एखाद्याचा किंवा मग मला कंटाळा आलेला असतो काही स्वयंपाक करायचा ना, त्यावेळेस ही सगळ्यात सिंपल रेसिपी होऊन जाते. आणि उपवास करायचं मेन कारण तर हेच होतं, की मला थोडंसं पोटाला आराम द्यायचा होता. बाकी असं काही नाही. कारण मला स्वतःला भूक कंट्रोल होत नाही. मला 2-2, 3-3 वेळा दिवसभरात जेवायला लागतं. पण कसं एक्सरसाइज पण करत नाही. सो थोडं म्हटलं एक दिवस तरी पोटाला आराम द्यावा. बाकी यात विशेष काहीच नव्हतं. आणि संध्याकाळी मी माझ्यासाठी फक्त सिंपल एक फ्रूट ज्यूस बनवला आणि माझा दिवसाचा शेवट केला. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.